तर साताऱ्यातील प्रसिद्ध दादाज बिर्याणी रेस्टॉरंटमध्ये ही चूल पेटली आहे। व्यावसायिक सिलेंडर साठा उपलब्ध नसल्याने अनेक हॉटेल चालकांकडून हॉटेल सुरू ठेवण्यासाठी कोळसा आणि लाकडाचा वापर केला जातो। तर आखाती देशातील युद्धाच्या नाशिकच्या ग्रामीण भागातील हॉटेल व्यावसायिकांना फटका बसला। गॅस सिलेंडर मिळत नसल्याने हॉटेल बंद करण्याची दामुष्की ओढावलेली आहे। इगतपुरीतील 2 ते 3 हॉटेल्स गॅस नसल्याने बंद झाल्याची माहिती आहे। तर काही हॉटेल्समध्ये 2 ते 3 दिवस पुरेल इतकाच गॅस सिलेंडर साठा शिल्लक आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। आता आहोत इगतपुरी येथील स्टेशन परिसरात। इगतपुरीचा जो स्टेशन परिसर आहे हा नेहमी 12 महिने गजबजलेला असतो आणि या स्टेशन परिसरात असलेल्या या हॉटेल आहे गॅस सिलेंडर उपलब्ध नसल्यामुळे बंद करण्याची वेळ येथील हॉटेल चालकावर आलेली आहे। आपण आता आहोत स्टेशन परिसरातील दुबेजीत फास्ट फूड आणि भोजनालय परिसरात। तसं जर पाहिलं तर या हॉटेल मालकांनी बोर्ड लावलेले आहे, गॅसच्या तात्पुरत्या समस्येमुळे आमचे रेस्टॉरंट आज बंद झालेले आहे। या हॉटेलमध्ये काम करणारे जे कामगार आहेत त्यांच्यावर सुद्धा सध्या उपासमारीची वेळ आलेली आहे। शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी। तर आखाती देशातील युद्धाचा हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका बसलेला आहे। यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल 500 पेक्षा जास्त हॉटेल व्यावसायिक संकटात सापडलेले आहेत। गॅसचा तुटवडा जाणवत असल्याने हॉटेल मालक आता शेगडी, चूल आणि इलेक्ट्रिक शेगडीकडे वळताना दिसत आहेत। तर ज्या पदार्थांना जास्त गॅस लागतो असे पदार्थ कमी केल्याचं हॉटेल व्यावसायिक सांगतात। तर अमेरिका इराण युद्धाच्या वसईमधील हॉटेल चालकांना फटका बसलाय। वसईमध्ये LPG गॅस सिलेंडरचा तुटवडा पाहायला मिळतोय। गॅस मिळत नसल्याने हॉटेल चालकांनी चूल पेटवलेली आहे। तर जळगावमध्ये गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याने सुवर्ण कारागीर अडचणीत सापडलेले आहेत। गॅसच्या माध्यमातून भट्टीवर सोनं चांदी वितळून आकर्षक असे दागिने तयार केले जातात। मात्र सिलेंडर उपलब्ध होत नसल्याने सुवर्ण कारागिरांचं काम ठप्प पडलेलं आहे। तर सिलेंडर बुकिंग होत नसल्याने आणि सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याने सुवर्ण कारागीर आता संकटात सापडले। जळगावच्या जवळपास 10,000 सुवर्ण कारागीर काम करतात। जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये दागिन्यांची जडणघडण करणारे जे कारागीर आहेत, सुवर्ण कारागीर, त्यांच्यावर देखील यांचा मोठा परिणाम झाला असून ते अडचणीत सापडलेले आहेत। आपण आता जळगावच्या सराफ बाजारामध्ये आहोत आणि या ठिकाणी सुवर्ण कारागिरांकडून दागिन्यांची जडणघडण करण्यासाठी देखील या ठिकाणी व्यावसायिक सिलेंडरचा या ठिकाणी वापर केला जातो। सर्वप्रथम कारागिराला जो दागिना बनवावा लागतो घडवण्यासाठी, तो प्रथमच त्याचा पत्रा काढला जातो। तर पत्रा पूर्ण तापवण्यासाठी त्याचा वापर होतो। कुठली गोष्ट शोल्डर करण्यासाठी कारागिराला सिलेंडरचा हे गॅस याची गरज पडते। आम्हाला 3 ते 4 दिवस कारागिरीची दुकान पूर्णपणे बंद ठेवावं लागणार आहे। किशोर पाटील, TV9 मराठी।